तुम्हाला माहित आहे का? 1960च्या दशकात भारतातील कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता ते इंग्लंडमधील लंडन पर्यंत बस सेवा चालायची. ही डबल डेकर बस अल्बर्ट म्हणून ओळखली जायची आणि तिच्या प्रवासांना अल्बर्ट टूर्स असे म्हटले जायचे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लांब बसमार्ग होता. लंडन ते कोलकाता या एकतर्फी प्रवासासाठी 145 पौंड म्हणजे 13,518 रुपये खर्च यायचा, जो त्या काळात खूप मोठा मानला जायचा. जगातील सर्वात लांब बसमार्ग सेंट्रल वेस्टर्न डेलीच्या अहवालानुसार ब्रिटिश प्रवासी अँडी स्टुअर्ट यांनी 1968 मध्ये ही बस विकत घेतली. त्यांचा उद्देश सिडनी ते लंडन असा भारतामार्गे प्रवास करण्याचा होता. 8 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांनी सिडनीच्या मार्टिन प्लेस येथून 13 सहप्रवाशांसह प्रवास सुरू केला. सुमारे 16,000 किलोमीटरचा प्रवास 132 दिवसात पूर्ण करून 17 फेब्रुवारी 1969 रोजी ते लंडनला पोहोचले. ही बस इंग्लंड ते सिडनी असा प्रवास करताना अनेक देशातून जात असे. ते म्हणजे बेल्जियम, पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युगोस्लाविया, बल्गेरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, पश्चिम पाकिस्तान, भारत, बर्मा, थायलंड, मलाया आणि सिंगापूर. भारतामध्ये अल्बर्टने दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस मार्गे शेवटी कोलकाता गाठले. अल्बर्टच्या सेवेसाठी वर्षभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. 4, 5, 6, 7, 8 आणि 9 क्रमांकाच्या फेऱ्या सिडनी पर्यंत जात असत, तर 12 ते 15 क्रमांकाच्या फेऱ्या लंडन ते कोलकाता दरम्यान चालत असत. अल्बर्ट बसमधील प्रवास म्हणजे त्या काळातील आलिशान अनुभव होता. खालच्या मजल्यावर वाचन आणि जेवणासाठी लाऊंज होता. वरच्या मजल्यावर परिसर पाहणीसाठी खास बैठकीची सोय होती. पूर्ण सुसज्ज स्वयंपाकघर होते, त्यामुळे ताजेतवाने जेवण मिळायचे. पार्टीसाठी रेडिओ आणि टेप म्युझिकची सोय होती. बसमध्ये फॅन, हीटर होते, जे प्रवाशांना उबदार ठेवत. आतल्या सजावटीत रंगीबेरंगी पडदे, गालिचे आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र झोपण्याची व्यवस्था होती. म्हणजे ही बस स्लीपर कोच होती. या सर्व सुविधांमुळे अल्बर्ट म्हणजे अक्षरशः घरापासून दूर असलेले घर वाटत असे. इंग्लंड ते सिडनी प्रवासादरम्यान अल्बर्ट अनेक सुंदर पर्यटन स्थळांमधून जात असे. ते म्हणजे इस्तंबूलचे गोल्डन हॉर्न, दिल्लीचे मयूर सिंहासन, आग्र्याचा ताजमहाल, बनारस, कॅस्पियन समुद्र किनारा, ब्ल्यू डॅन्यूब राहीन व्हॅली, खैबर पास, काबूल खोरे अशी ठिकाणे होती. 1976 पर्यंत अल्बर्टने कोलकाता इंग्लंड दरम्यान सुमारे 15 फेऱ्या केल्या. इंग्लंड ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 फेऱ्या पूर्ण केल्या. या प्रवासात जवळपास 150 सीमा ओलांडल्या आणि अनेक देशांमध्ये मैत्रीचा दूत म्हणून ही बस ओळखली जायची.